नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, यापूर्वी आपण पुरुषांबाबत बघितलेलं होतं की सर्वसाधारणमध्ये पुरुषांना मुंबई पोलीस चालकला किती जागा आहेत, कोणत्या कास्टला किती कॉम्पिटिशन आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी बघणार आहे। महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला जे काही कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये ती तुम्हाला समजून घेता येईल। मुंबई पोलीस चालकला 2024 मध्ये महिलांसाठी ज्या जागा सुटलेल्या होत्या, एकूण जर जागांचा विचार केला तर 917 जागांची जाहिरात होती, तर त्यापैकी 273 जागा ह्या फक्त महिलांसाठी स्पेसिफिक रिझर्वेशन होतं। आणि त्याच्यात जे काय आपण बघितलं की 15,012 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते। 15,012 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत मुंबई चालकला, तर त्यापैकी महिला आहेत 2609। ओके, आता या 2609 महिलांचं कॉम्पिटिशन कोणत्या कास्टसाठी किती, कुठल्या कास्टला किती कॉम्पिटिशन आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। कुठल्या कास्टला किती संधी आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। ठीक आहे, आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच आपलं ऍप्लिकेशन आहे मिशन महाराष्ट्र पोलीसचं, जे मिशन खाकी नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करा। फक्त पोलीस भरतीसाठी तुम्हाला संपूर्णपणे मार्गदर्शन त्या आपल्या मिशन खाकीच्या ऍप्लिकेशनवरती दिलेलं आहे। ठीक आहे, आपण विषयाकडे येऊयात। बघा, 15,012 विद्यार्थ्यांपैकी 2609 या महिला आहेत आणि या महिलांचं कॉम्पिटिशन कुठल्या कास्टला किती आहे हे आपण बघूयात। पहिल्यांदा आपण जागा समजून घेऊयात। एकूण ज्या महिलांच्या जागा आहेत त्या 273, त्या कशा पद्धतीने आहेत बघा। एससीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 35 जागा आहेत। एससीच्या महिलांसाठी 35 जागा, एसटीच्या महिलांसाठी 20 जागा इतक्या दिलेल्या आहेत। विजेच्या महिला आहेत त्यांना 9 जागा आहेत। एनटीबीच्या महिला आहेत त्यांना 7 जागा आहेत। एनटीसीच्या महिलांना 9 जागा आहेत। एनटीडी साठी 5 जागा आहेत। एसबीसी साठी 5 जागा, ओबीसी साठी सर्वाधिक 52 जागा, एससीबीसी साठी 27, ईडब्ल्यू साठी 27 आणि ओपन साठी 77 जागा। अशा पद्धतीचं टोटल जर जागांचं आपण विभाजन बघितलं तर अशा पद्धतीने आहे आणि एकूण जागा आपल्याला बघायला मिळतात 273 जागा। ठीक आहे, तर प्रत्येक कास्टला किती मुलं पात्र म्हणजे मुली पात्र ठरवलेले आहेत हे याच्यातून आपण समजून घेऊयात कास्ट वाईज। बघा, एससीच्या 35 जागांसाठी क्वालिफाय झालेल्या मुलींची संख्या 383 इतकी आहे। आता याच्यातून आपण ना एक गोष्ट थोडीशी आपण समजून घेणं गरजेचं आहे। 15% आपण म्हणतो ना एकाच 15चा रेशो, एकाच 15चा रेशो असतो, पण तो टोटल जागेसाठी प्रत्येक कास्ट वाईज असतं। पण बरेच असं आपण बघतो की ओपनच्या जागा असतात जास्त, पण ओपन कॅन्डिडेट, स्पेसिफिक ओपन कॅन्डिडेट इथं कमी आपल्याला बघायला मिळतं। बघा, 77 जागा ओपनच्या आहेत आणि ओपन मधून फॉर्म भरलेल्या महिला या क्वालिफाय झाल्यात फक्त 18। बाकी जे काही ओपनच्या जागा आहेत ह्या सर्व इतर कास्टच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत। एससीच्या गेलेल्या असतील, एसटीच्या, विजेच्या, प्रत्येक कास्टची विद्यार्थिनी ही वरती गेलेली असेल, त्याच्यामुळे तिकडे जागा कमी झाल्या। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या तिथल्या आपल्याला कमी बघायला मिळते, म्हणून इकडे प्रत्येक कास्ट वाईज ओपनच्या जागा खाल्लेल्या असल्या कारणानं तिथं वाढलेल्या आहेत, त्या संख्या वाढलेल्या बघायला मिळतात। एकाच 15चा रेशो राहिलेला नाही। ठीक आहे, आता एकाच 15चा काय त्याच्यापेक्षा पण कमी आहे, कारण ते मुलींच्या मध्ये चालकला थोडासा ड्रायव्हिंग स्किल मध्ये अडचण असते, ते आपण समजून घेऊया त्याच्या माध्यमातून। बघा, 35 जागांसाठी 383 मुली एससीच्या आहेत, 20 जागांसाठी 181 मुली ह्या एसटीच्या आहेत, 9 जागांसाठी 166 मुली विजयच्या आहेत, 7 जागांसाठी 119 मुली पात्र ठरलेल्या आहेत एनटीबीच्या, 9 जागांसाठी 167 महिला एनटीसीच्या, 5 जागांसाठी 107 महिला एनटीडीच्या, एसबीसीच्या 5 जागांसाठी 76 महिला आहेत फक्त, ओबीसीच्या 52 जागांसाठी 804 इतक्या महिला आहेत। पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर आपण 2308 विद्यार्थी होते इथं। ठीक आहे, एससीबीसीचा जर विचार केला तर 27 जागांसाठी 495 इतक्या जागा म्हणजे विद्यार्थिनी आहेत क्वालिफाय ठरलेल्या। 27 जागांसाठी ईडब्ल्यूएस ला फक्त 93 विद्यार्थिनी म्हणजे महिला फक्त 93च क्वालिफाय ठरलेल्या आहेत 27 जागांसाठी। ओके, त्याच्यामध्ये ओपनच्या जागा आपण बघितलं मगाशी 77 आहेत, पण फक्त ओपन कॅन्डिडेट म्हणजे कुठल्याही कास्टचं रिझर्वेशन नसलेली महिला जर बघितली अशा 18 आहेत फक्त। ओके, ओपनच्या जागेमध्ये सगळेजण जातात, हे तुम्हाला माहितीच आहे, वेगळं सांगायची आवश्यकता नाही। जर आता कॉम्पिटिशनचा जर विचार केला, एव्हरेज एका जागेसाठी काय स्पर्धा आहे मुलींमध्ये, तर बघा एससी मध्ये 10.94 म्हणजे 11 महिला एका जागेसाठी फाईट करतात, एव्हरेज 11 महिला। ओके, एसटीचा विचार केला तर 9% महिला, म्हणजे थोडक्यात 9 महिला एका जागेसाठी फाईट करतात, 9 महिला एका जागेसाठी।
विजयचा विचार केला तर 18.44 आपण 18 पकडूयात. 18 महिला ह्या एका जागेसाठी फाईट करतात. एनटीव्हीच्या 17 महिला ह्या एका जागेसाठी फाईट करतात. एनटीसीच्या 19 महिला ह्या एका जागेसाठी फाईट करतात 18.55 म्हणजे. एनटीडीच्या 21.4 म्हणजे आपण 21 पकडूयात की 21 महिला ह्या एनटीडीच्या फाईट करतात. एसबीसीचा विचार केला तर 15.5 तुम्ही 15 किंवा 16 पकडू शकता. 16 महिला ह्या एसबीसीच्या एका जागेसाठी फाईट करतात. ओबीसीचा विचार केला तर 15.46 आपण 15 पकडूयात. 15 महिला ह्या ऍव्हरेज एका जागेसाठी फाईट करतात लेखी परीक्षेसाठी. ओके. एससीबीसीचा विचार केला तर 18.33 आपण 18 पकडूयात की 18 महिला ह्या एससीबीसीच्या फाईट करतात एका जागेसाठी पेपर देणार म्हणजे. ईडब्ल्यूएसचा विचार केला तर फक्त 3.44 एवढ्याच महिला इथं फाईट करताना बघायला मिळतात. म्हणजे 3 जर पकडलं तरी काय हरकत नाही. 3 महिला एका जागेसाठी फाईट करताना आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आता ओव्हरऑल या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट समजून घेऊ शकतो की कोणासाठी ही भरती सोपी आहे आणि कोणासाठी ही भरती थोडीशी टफ जाणार आहे. ओके. ऍव्हरेज जर विचार केला तर हे जे काय आपण आकडेवारी बघतोय ना ही ओव्हरऑल भरतीची नाही आहे. म्हणजे याच्यातून मग परत मैदानात कट होणार आहेत, परत स्किल टेस्ट मध्ये कट होणार, ते सगळं झालेलं आहे. आता जे काय उरलेलं आहे की ते फक्त पेपरसाठी, हे लेखीच्या म्हणजे पेपरचा, मुंबई पोलीस चालकच्या पेपरसाठी ही स्पर्धा आहे. आणि याच्यातूनच डायरेक्ट आता जे काय असणार आहे ते ग्राउंड प्लस लेखी तुमचं सिलेक्शन असणार आहे. बघा आता याच्यामध्ये सर्वाधिक जर कोणाला अडचण असेल किंवा सर्वाधिक स्पर्धेला सामोरं जावं लागणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल एनटीडी. आता हे विद्यार्थी पुरुष असू देत किंवा महिला असू देत, एनटीडी कास्टच अशी आहे की त्याच्यामध्ये स्पर्धा खूप मोठी असते. ओके. तर आपल्याला इथे 21 महिला एका जागेसाठी फाईट करताना बघायला मिळतात. ओके. बाकी विजयची पण तीच परिस्थिती आहे बऱ्यापैकी. एनटीसीची सुद्धा तीच परिस्थिती आहे बऱ्यापैकी. एससीबीसीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे स्पर्धा तर सगळ्याच ठिकाणी आहे. सर्वाधिक सोपं काम म्हणू शकतो आपण म्हणजे तुम्ही पकडा एक जागा आहे आणि 3 मुली, फक्त एक जागा आणि 3 मुली म्हणजे 3तली एक मुलगी सिलेक्ट होणार. ही ईडब्ल्यूएस ला सर्वाधिक संधी म्हणू शकतो आपण पोलीस भरतीच्या या पूर्ण 2024च्या भरती प्रक्रियेमध्ये सर्वाधिक जर संधी कुणाला मिळाली असेल तर ईडब्ल्यूएसच्या महिलांसाठी. ईडब्ल्यूएसच्या महिलांना फक्त 3 मुलींमध्ये एक मुलगी सिलेक्ट होणार आहे. हे लक्षात घ्या. 3 मुलगी एक मुलगी सिलेक्ट होणार आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये समजलं. बाकी जर अजून त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कॉम्पिटिशन बघितलं तर आपण एससी साठी सुद्धा ऍव्हरेज कॉम्पिटिशन ही दरवेळेस कमी राहतं. तिथं 11% आहे. सोबतच एसटी साठी कमी राहतं. तिथं 9 मुली आहेत एका जागेसाठी. इथं 11 मुली आहेत एका जागेसाठी. ठीक आहे. ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की काय स्पर्धा महिलांसाठी या मुंबई पोलीस चालकच्या या पेपरमध्ये राहणार आहे. याच्यात सर्वाधिक जी काही ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता तुम्ही ती म्हणजे ईडब्ल्यूएसच्या महिलांसाठीची, जे की 3.44 एवढंच ऍव्हरेज येते एका जागेसाठी. म्हणजे एका जागेसाठी 3 महिला स्पर्धा करताना आपल्याला फक्त बघायला मिळणार आहेत. म्हणजे 3तली एक मुलगी ही पोलीस होणार आहे. ओके. ज्या कोणी आता मुंबई पोलीस चालकला लेखीसाठी पात्र ठरलेल्या ईडब्ल्यूएसच्या महिला आहेत त्यांच्यामध्ये. बाकी ओपनच्या जागांचा जर विचार केला तर फक्त 18 महिला कॅन्डिडेट ह्या फक्त ओपन मधून म्हणजे त्यांनी कुठल्याही कास्टचा फॉर्म भरलेला नाही, कास्ट मधून फॉर्म भरलेला, जस्ट ओपन मधून फॉर्म भरलाय. त्या फक्त 18 आहेत. त्यांच्यासाठी ओपनच्या जागा असतात, त्या दुसऱ्या कुठल्याही जागा घेऊ शकत नाही. पण बाकीच्या प्रत्येक कास्टची मुलगी त्या ओपनच्या 77 जागेमध्ये जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी स्पर्धा बघायला मिळते आपल्याला ही फक्त मी नंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला की कॉम्पिटिशन ही प्रत्येक जागेसाठी एवढी राहू शकते. पण यातल्या बऱ्याच मुली ह्या ओपन मध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कास्टला थोडंसं कॉम्पिटिशन कमी होऊ शकतं. ईडब्ल्यूएसच्या बाबतीत सांगायचं झालं तर आत्ताच तो 3.5चा रेशो आहे. ओके. त्यातूनही काही मुली ओपन मध्ये समजा गेल्या तर अजून इथल्या 2-1 पण राहू शकतं. पण ते तिथल्या महिलांवरती आहे की ती किती हुशार आहेत पेपरमध्ये वगैरे ऍव्हरेज. ठीक आहे. बाकी तुम्हाला हे समजलं असेल की कोणत्या कास्टला किती जागा आहे, किती विद्यार्थिनी क्वालिफाय झालेल्या आहेत आणि ऍव्हरेज एका जागेसाठी काय फाईट आहे. ठीक आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.